राजकीय फायद्यासाठी अफवा पसरवणाऱ्यांना धडा शिकवू, अजित चव्हाण. नाशिक. राज्याचे वरिष्ठ भाजप नेते गिरीशभाऊ महाजन यांच्याबाबत सोशल मीडियावर करण्यात आलेल्या कथित बदनामीकारक पोस्ट आणि त्याच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर भाजप पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत संबंधित प्रकरणाचा निषेध नोंदवला. यावेळी खोटी माहिती पसरवून व्यक्ती आणि कुटुंबाची बदनामी करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला. पत्रकार परिषदेत बोलताना भाजप महाराष्ट्राचे प्रवक्ते अजित माधवराव चव्हाण यांनी काही सोशल मीडिया हँडल्स आणि राजकीय व्यक्तींवर टीका करत जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. त्यांनी सांगितले की गिरीश महाजन यांनी माध्यमांसमोर पुराव्यांसह आपली भूमिका मांडली असून संबंधित पोस्टमधील माहिती पूर्णपणे खोटी आणि दिशाभूल करणारी असल्याचा दावा भाजप प्रवक्ते अजित चव्हाण यांनी सांगितले. चव्हाण म्हणाले की सार्वजनिक जीवनातील व्यक्तींवर टीका करण्याचा अधिकार सर्वांना असला तरी वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्याशी संबंधित खोट्या गोष्टी पसरवणे हे अत्यंत निंदनीय आहे. अशा प्रकारच्या अफवा आणि बदनामीकारक मजकुराचा प्रसार करणाऱ्यांविरोधात कायदेशीर पावले उचलण्यात येतील असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी उपस्थित भाजप पदाधिकाऱ्यांनी अशा प्रकारच्या सोशल मीडिया मोहिमांचा निषेध करत राजकीय फायद्यासाठी व्यक्तींच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचे प्रयत्न थांबवण्याची मागणी केली. या पत्रकार परिषदेला महापौर हिमगौरीताई आहेर आडके, भाजपचे ज्येष्ठ नेते व प्रवक्ते लक्ष्मणराव सावजी, भाजप नेते व कोषाध्यक्ष निलेशजी बोरा, माजी सभागृह नेते चंद्रकांतजी खोडे तसेच भाजप परिवारातील अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान या प्रकरणी संबंधितांकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया प्राप्त झालेली नसून प्रतिक्रिया प्राप्त झाल्यास तीही प्रसिद्ध करण्यात येईल. वृत्तसंकलन रफिक सय्यद. वाटावी अशा पद्धतीची एक षडयंत्र होतं. माझं फक्त याच्यामध्ये म्हणणं इतकंच आहे की ज्या अकाउंटवरून हे सगळं ट्विट झालेलं आहे, महाराष्ट्रामधली शोधपत्रकारिता गेली कुठे? हा गजाभाऊ कोण आहे? तर याच्यावरती असंख्य गुन्हे दाखल असलेला एक माणूस आहे जो अमेरिकेमध्ये लपून बसलाय. त्याला रेड कॉर्नर नोटीस आहे आणि त्याच्यापर्यंत हा माल मसाला सगळा कोण देतो? बरं, या फोटोमध्ये काय? काहीच नाहीये, फक्त काही कॅप्शन आहेत जे एका विकृत मेंदूमधून आलेले आहेत आणि ते कोणी दिले? ते सुषमा अंधारेने ट्विट करावे. ज्या बाईला म्हणजे सार्वजनिक जीवनामध्ये ज्या गोष्टींचा उल्लेख करू नये, माझ्याकडे पुरावे आहेत. सुषमा अंधारे कला केंद्रावरती महिलांच्या विक्री व्यवहारातल्या आरोपींना वाचवण्यासाठी तुम्ही जाता. तुमची जशी पातळी खालवलेली आहे तशी संबंध महाराष्ट्रामधल्या राजकारण्यांची पातळी खालवली असं सुषमा अंधारेला वाटतं का? आणि याच्यामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे, प्लेन फोटो आहेत, त्याच्यावरती विकृत सडक्या मेंदूतून आलेल्या घाणेरड्या कॅप्शन्स आहेत. ते कोणीतरी त्या गजाभाऊला देतं, तो ते ट्विट करतो, सुषमा अंधारे त्या रिट्विट करतात आणि महाराष्ट्रामध्ये हा घाणेरडा मजकूर पोहोचवला जातो. मला असं वाटतं महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी इतक्या खाली आलेली आहे, याचं हे विकृत उदाहरण आहे. आणि मला कीव येते सुषमा अंधारेची की ज्या पद्धतीनं त्या वागतात आणि जी विकृत मनोवृत्ती त्यांची आहे. देवाच्या काठीला आवाज नसतो. काल उभ्या महाराष्ट्रानं सुषमा अंधारेंना ढसाढसा रडताना बघितलं. जो दुसऱ्यासाठी खड्डा खोदतो तो त्या खड्ड्यामध्ये पडतो. सुषमा अंधारे, जरा सुधरा आणि आपली पातळी जरा वरच्या पातळीवरती न्या. एकूण हे जे काही घडलं हे स्वागतार्ह नाही आणि यानंतर त्या महिला आहेत याचा विचार न करता ईट का जवाब पत्थर से दिला जाईल सुषमा अंधारे, हे लक्षात ठेवा. ठीक.